नमस्कार सगळ्यांना. चला तर आज आपण बनवूया गवारीच्या शेंगाची भाजी. काळा मसाले भाजी कशी करायची आणि सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर सगळ्यात पहिले मी मस्त 2 कांदे भाजून घेतले गॅसवर. आणि मग कांदे मस्त भाजले की आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या आणि थोडंसं लसूण भाजून घ्यायचं. मस्त मिरच्या आणि लसूण भाजले की आपल्याला थोडंसं खोबरं पण भाजायचं आहे. खोबरं मस्त आपल्याला लालसर असं भाजून घ्यायचं आहे. मग आपल्याला तर हे कारळ घ्यायचे खायचे, म्हणजे भाजीला लावायचे कारळ असतात ते. आणि हे आपले तीळ घेतलेत, हे आपल्याला मस्त दोन्ही भाजून घ्यायचे आहेत. तर असं आपला सगळा मसाला भाजून घेतलं. तर मी ते धने पण लावले मसाल्यामध्ये. तर मग मी ते शेंगा धुवून घेतल्या मस्तपैकी. आणि इथं मसाला सगळं झालेला आहे. कोथिंबीर घेतली. कोथिंबीरशिवाय तर आपली सगळ्या कोणतं पण भाजी अधुरी आहे. तर मी इथं मसाला सगळा वाटून घेते. तर मिक्सरमध्ये थोडं कोथिंबीर सगळा मसाला ते टाकून घेतला आणि मसाला पूर्णपणे बारीक वाटून घेतला आहे. चला तर आता फोडणीची तयारी करूया. तर इथं मी एक टोमॅटो कढीपत्ता मस्त तेलामध्ये टाकला होता. आणि मग आपल्या शेंगा मस्त धुवून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं 1 चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं, जेणेकरून आपल्या शेंगाला मीठ लागेल. तर मग आपल्याला टाकायचं आहे वाटलेलं वाटण. आणि हा काळा मसाला आहे घरगुती, म्हणजे आम्ही हा दरवर्षी घरी बनवतो काळा मसाला. तर हे आपल्याला असे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. तर चांगलं आपल्या शेंगाला मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या मसाल्याचा कच्चा वास निघून जाईल. तर इथं मी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलं आहे. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तुम्ही तेवढं टाकून घ्यायचं आणि मस्त शिजून द्यायचं आहे. तर एवढं मी असं पाणी टाकलं आहे. तर चला तर आता झाली आहे आपली गवाराची भाजी. तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.